आपला लेक्चर जो आपण चॅप्टर चालू केला होता ग्लोबलायझेशन अँड इंडियन सोसायटी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काही पॉईंट बघितले होते. एलपीजी म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. तर हे जे पॉईंट आपण बघितले होते त्याचे एक शॉर्ट रिव्हिजन घेणार आहोत आपण, आणि त्याच्यानंतर आपल्या नेक्स्ट पॉईंट कडे आपण पुढे जाणार आहोत. ओके. सो लिबरलायझेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की काही जे गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन असतात, रेस्ट्रिक्ट केले असतात, त्याच्यापासून काय भेटते तुम्हाला, सूट भेटत जाते. बरोबर आहे. त्याचे लायसन्स राज होतं, त्याच्यापासून तुम्हाला काय झाली, सूट भेटत गेली. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की गव्हर्नमेंटने काही रिस्ट्रिक्ट आणल्या होत्या मध्ये की लॉकडाऊन मध्ये, त्याच्यामध्ये हळूहळू ते काय केले, सूट करत गेले. बरोबर आहे. हे जर एक्झाम्पल दिलं होतं. प्रायव्हेटायझेशन मध्ये दोन कंपनीचे एक्झाम्पल दिले होते की जे पहिले गव्हर्नमेंटच्या अंडर होते ते प्रायव्हेट सेक्टरच्या अंडर आले. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं ग्लोबलायझेशन मध्ये. सो लिबरलायझेशन प्लस प्रायव्हेटायझेशन इज इक्वल टू ग्लोबलायझेशन. बरोबर आहे. आणि ग्लोबलायझेशन मध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं की जे प्रोडक्ट, ग्लोबलायझेशन म्हणजेच काय, आपले जे प्रोडक्ट आहेत किंवा त्यांचे प्रोडक्ट म्हणजे देवाणघेवाण होते प्रोडक्टची आउटसाइड. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मी, HP, नोकिया, KFC, डॉमिनोज. बरोबर आहे. आता असे जे आहेत प्रोडक्ट त्याची काय झाली, देवाणघेवाण झाली, त्याची जे फ्रँचायझी आहेत ते आपल्याकडे ओपन झाले. ओके. त्याच्यानंतर आपण जे पॉईंट बघितले होते पुढे, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडिया, पॉझिटिव्ह इफेक्ट बघितला होता. एक्सेस ऑफ टेक्नॉलॉजी. आता खूप टेक्नॉलॉजी आली, त्याच्यामुळे काय झालं, ग्लोबलायझेशन मध्ये खूप हेल्प होते. मोबाईल फोन, इंटरनेट कनेक्शन, त्याच्यानंतर कम्प्युटर्स, हे ह्याचा आपण यूज करू शकत होतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे, ग्रोथ ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आता याच्यामध्ये काय झालं, ग्रोथ ऑफ इंटरनॅशनल ट्रेड मध्ये आपल्याला ट्रेडिंग करणे दुसऱ्या देशासाठी इझी झालं. म्हणजेच काय, आपण दुसऱ्या देशासाठी ट्रेड करत होतो, त्याच्यामध्ये खूप इफेक्ट पडला. बरोबर आहे. आणि आपली काही प्रगती होत गेली, त्यांचे काही फ्रँचायझी आहेत ते आपल्याकडे ओपन झाले. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितला होता, इन्क्रीज इन प्रोडक्शन. बरोबर आहे. आता फक्त आपलं प्रोडक्शन, आपण आता प्रोडक्शन मध्ये इन्क्रीज, नवीन नवीन वस्तू यायला लागल्या, कारण का ग्लोबलायझेशन मध्ये काय झालं, आपल्याला हेल्प भेटली, काही प्रोडक्ट्स आपले वाढले सुद्धा. बरोबर. प्रोडक्शन, आपली प्रोडक्ट्स बाहेरच्या देशात सुद्धा जायला लागले, त्याच्यामुळे आपण काय केले, प्रोडक्शन इन्क्रीज केले. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितला होता, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. आता ग्लोबलायझेशन मध्ये काय झाले, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या. आपण जर नवीन नवीन युनिट ओपन केले, फ्रँचायझीज ओपन केल्या. बरोबर आहे. आणि हे सगळं केल्यामुळे काय झालं, आपले जे पूर्ण युनिट्स आहेत ते वाढत गेले आणि ऑपॉर्च्युनिटीज, जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप उपलब्ध होत गेल्या. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, फ्री फ्रॉम कॅपिटल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, फ्री फ्रॉम कॅपिटल मध्ये की आपले जे पैसे आहेत, म्हणजे पैशाची देवाणघेवाण एकदम इझी झाली, म्हणजे त्याचा जो कॅपिटल आहे म्हणजे फ्री फ्लो झाला, पैसे एकदम सुरळीत, त्यांची करन्सी यायला लागली. बरोबर आहे. त्याच्यामुळे एक फ्री फ्लो मेंटेन होत गेला. हे पॉझिटिव्ह इफेक्ट सांगितलेले होते. त्याच्यासहित काही निगेटिव्ह इफेक्ट होते, इनइक्वॅलिटीज विथ कंट्रीज. बरोबर आहे. इनइक्वॅलिटीज विथ कंट्री मध्ये काय सांगितलं होतं की जी कंट्री खूप विकसित आहे ते जास्त पहिले काय झाला, प्रगती झाली. का, कारण ती देश काय आहे, खूप विकसित आहेत, खूप प्रगती पदावरती आहेत. मग अशा कंट्रीजला खूप हेल्प झाली की आम्ही ऑलरेडी ऍडव्हान्स आहोत बाकी देशापेक्षा. बरोबर आहे. बाकी देशापेक्षा आम्ही खूप ऍडव्हान्स असल्यामुळे आमची काय झाली, अजून प्रगती होत गेली. हा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला ग्लोबलायझेशन मुळे. ठीक आहे. जे मागासलेले कंट्री होते, म्हणजे जे कंट्रीजवर काही जास्त पैसे नव्हते, ते कंट्रीज काय झाले, मागेच पडल्या. आणि ज्यांच्याकडे खूप सारं करण्यासाठी भरपूर काय होते, ऍडव्हान्स जे कंट्री होते ते पुढे पुढे अजून विकसित होत गेल्या. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, फिनान्शियल इन्स्टॅबिलिटी. त्याच्यामध्ये काय, फिनान्शियल स्टॅबिलिटी मध्ये की सेम हेच की ज्याच्याकडे खूप पैसा आहे, ज्या कंट्रीकडे, त्या कंट्रीची काय झाली, खूप प्रगती होत गेली कंट्रीची. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय झालं, त्याला भरपूर सोर्सेस उपलब्ध करून भेटले, आणि ज्या कंट्रीकडे खूप कमी प्रमाणात पैसा आहे ती काय झाली, मागेच पडली. हे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑन वर्कर्स. आता इम्पॅक्ट ऑन वर्कर्स मध्ये काय सांगितलं होतं की आता जसं ग्लोबलायझेशन स्टार्ट झालं, आपण वेगवेगळे युनिट ओपन करत गेलो. मग काही लोकांना एमएनसीज मध्ये काम करत होते, मग मल्टीनॅशनल कंपनी, जे बाहेरच्या देशातले आपल्याकडे ज्यांनी कंपनी चालू केल्या होत्या, त्या कंपनी काय झाल्या, समजा आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे रन होत नसतील, त्याला प्रॉफिट भेट नसेल आपल्या देशापासून, तर त्या कंपनी काय झाल्या, ते बंद झाल्या. ओके. किंवा त्याला बंद करण्याची वेळ आली, त्याच्यामुळे त्याचा पूर्ण इम्पॅक्ट कशावर पडला, वर्करवरती, कारण त्यांचे जॉब्स गेले. हे आहे मल्टीनॅशनल कंपनीचं डिसएडव्हान्टेजेस, जे निगेटिव्ह इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, इम्पॅक्ट ऑन फार्मर्स. सेम जसं तुम्हाला सांगितलं होता की काही नवीन नवीन प्रोडक्शन आपल्याकडे आल्यामुळे, बाहेरचे देश खूप विकसित असल्यामुळे त्यांचे आपल्याकडे सगळे मालमत्ता यावं लागला, त्याच्यामुळे पूर्ण इफेक्ट त्याचा कशाला पडला, फार्मर्सवरती पडला. इम्पॅक्ट ऑफ इन्व्हायरमेंट, नवीन नवीन वस्तू येत गेल्या. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं, जे बिझनेस इन्व्हायरमेंट होतं ते काय झालं, खूप चेंज होत गेलं. बरोबर आहे. तो इनोव्हेटिव्ह वस्तू यायला लागल्या. बरोबर आहे. त्याचा पूर्ण इफेक्ट कशावरती पडला, इन्व्हायरमेंटवरती पडला. ओके. त्याच्यानंतरचे जे आज आपण पॉईंट बघणार आहोत
ते इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सेक्टर्स, जे आपले आजचे पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे इंडस्ट्री आणि त्याची मिनिंग. आता इंडस्ट्री म्हणजे काय, की इंडस्ट्री याचा अर्थ काय होतो, की इंडस्ट्रीमध्ये काय काम चालतं, काय बिझनेस ऍक्टिव्हिटी असतात, प्रोडक्शन करणे, बरोबर आहे, त्याला प्रोसेसिंग करणे आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट, हे कामं इंडस्ट्रीमध्ये केले जातात, बरोबर आहे. मग जेव्हा आपण प्रोड्युसिंग करतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो प्रोडक्ट, हे पूर्ण काम जेव्हा एक ऑर्गनायझेशन कडून किंवा इंडस्ट्री कडून केले जातात, ह्याचा अर्थ काय, की ते दोन टाईपचे प्रोडक्ट असतात. ओके, टू टाइप्स ऑफ प्रोडक्ट असतात. त्याच्यामध्ये एक असतात कन्झ्युमर गुड्स, ओके, एक असतात कन्झ्युमर गुड्स आणि एक असतात प्रोड्युसर गुड्स. कन्झ्युमर गुड्स अँड प्रोड्युसर गुड्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, कन्झ्युमर गुड्स आणि प्रोड्युसर गुड्स मध्ये काही गुड्स असे आहेत जसे की फूड, त्याच्यानंतर ग्रेन्स, टेक्सटाईल, कॉस्मेटिक, हे तुम्ही काय करता, डायरेक्ट कन्झ्युमर पर्यंत सेल घेऊन जातात. पण काही असे गुड आहेत प्रोड्युसर गुड्स, त्याच्यामध्ये सांगितलंय मशिनरी, टूल्स, इक्विपमेंट. आता तुम्ही फूड किंवा काय सांगितलं, फूड किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट तुम्ही एकदा विकत घेतलं की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्ही ते रिटर्न करत नाही, बरोबर आहे. फूड खाल्लं तर त्याच्यामध्ये काही ते रिटर्न करणार नाही, किंवा त्याला काही वॉरंटी वगैरे नसते. बट जे प्रोड्युसरी गुड्स आहेत जसे की मशिनरी, टूल्स, इक्विपमेंट, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला म्हणजेच काय, तुम्ही हे विकत जरी घेतलेत तरी त्याचा पूर्ण जो क्रायटेरिया असणार मॅन्युफॅक्चर पर्यंत असणार आहे. म्हणजे आज तुम्ही विकत घेतलेत आणि तो विषय संपला असं नाही, त्याला काहीतरी वॉरंटी असणार आहे, बरोबर आहे. मग जरी त्यांनी विकले प्रोडक्ट तरी त्याचा संबंध हा लास्ट पर्यंत वॉरंटी राहेपर्यंत टिकून राहणार आहे, मॅन्युफॅक्चर पर्यंत. म्हणजे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, की आपण जरी प्रोडक्ट विकत घेतला आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्याचा काय राहणार आहे, पूर्ण संबंध राहणार आहे. मग हेच आहे याच्यामध्ये कन्झ्युमर गुड्स. इफ यू टेक वन फर्स्ट टाइम यू कॅन इझिली एक्सेप्टेड. बट तुम्ही जेव्हा हे परचेस करा प्रोड्युसरी गुड्स, तर प्रोड्युसर गुड्स मध्ये काय सांगितलंय, की तुम्ही जरी परचेस केलं, ते परचेस केल्यानंतर त्याचा संबंध हा तुम्हाला लास्ट पर्यंत मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो टिकून ठेवायचा आहे, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉइंट आहे, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सेक्टर. आता काय इम्पॅक्ट आहे ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो पहिला पॉइंट आहे ओपनिंग अप द मार्केट. सो ओपनिंग अप द मार्केट मीन्स व्हॉट, ह्याच्यामध्ये काय सांगितलं, की आपण जेव्हा ग्लोबलायझेशनचे इफेक्ट चालू झाले, ग्लोबलायझेशन चालू झाला, तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल ग्लोबलायझेशन चालू कधी झालं, इन 1990s. फर्स्ट ऑफ ऑल काय झालं, 1990 मध्ये ग्लोबलायझेशनला स्टार्ट झाला, आणि स्टार्ट झाल्याच्या नंतर त्यांनी आपले जे देवाणघेवाण प्रोडक्ट्स आहेत ते सुरू केले बाहेरच्या कंट्रीजही. सो बाहेरच्या कंट्रीमध्ये काय झालं, प्रोडक्टची येणे म्हणजे आपल्या कंट्रीत जे प्रोडक्ट येत होते आपल्याकडून, काही प्रोडक्ट त्यांच्या कंट्रीत जायला सुरुवात झाली. हे झालं स्टार्ट फर्स्ट ओपनिंग ऑफ द मार्केट, पहिल्या ह्याच्यापासून, म्हणजे 1990 पासून. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे सेक्टर. आता सेक्टर्स म्हणजे काय, की कोणत्या ह्याच्यामध्ये सुरुवात झाली सगळ्यात पहिले. आता काही सेक्टर्स असतील ना, आता ओपन अप द मार्केट चालू झाले, मग कोणत्या ह्याच्यामध्ये चालू झाले, त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फार्मास्युटिकल कंपनी, ओके, म्हणजे मेडिसिन्स. त्याच्यानंतर पेट्रोलियम, पेट्रोल बघा अजून आपल्या बाहेर देशात आपण घेतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर केमिकल, टेक्सटाईल, सिमेंट अँड बीपीओ, ओके. ह्याच्यापासून त्या लोकांनी काय केली, स्टार्ट केली. म्हणजे आता बघा अजून सुद्धा युनिट्स आहेत बीपीओच्या आणि केपीओच्या. आता केपीओ म्हणजे काय, की जे आउटसाइडर म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड कॉल तिथे चालतात, ते ह्याच्यामध्ये सांगितलंय. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग इट मीन्स बीपीओ. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की बीपीओ म्हणजे अजून सुद्धा त्यांनी काय केली, सुरुवात केली. म्हणजे पेट्रोलियम, केमिकल, टेक्सटाईल, सिमेंट, ह्याच्यापासून त्या लोकांनी, ह्या सेक्टर पासून त्या लोकांनी ग्लोबलायझेशनला सुरुवात केली. हे प्रोडक्ट्स येणे आणि जाणे चालू झाले आपल्या ह्याच्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे, रिमूव्हल ऑफ ट्रेड बॅरियर्स. आता आपण काय केलं, सगळ्यात पहिले ओपन ऑफ द न्यू मार्केट. आपण काय केलं, आपलं मार्केट स्टार्ट केलं. ते कधी स्टार्ट केलं, 1990 ला, बरोबर आहे. आणि 1990 ला स्टार्ट केल्याच्या नंतर ते आपण कोणत्या सेक्टरमध्ये गेलं, जे तुम्हाला मी आता सांगितलं, टेक्सटाईल, फार्मास्युटिकल, सिमेंट, बीपीओ, तिथून आपण काय केलं, ते सुरुवात केली. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ ट्रेड बॅरियर मध्ये काय सांगितलं, की जेव्हा तुम्ही हे सगळं सुरुवात केलं ना, तर ह्याच्यामध्ये काय झालं, की एक आपल्या देशाची आणि दुसऱ्या देशाची आपलं एक बॉन्डिंग चांगली झाली, बरोबर आहे. म्हणजेच काय, इंटरॅक्शन होत गेलं ह्या प्रोडक्ट्स मध्ये, आणि आपले गुड्स अँड सर्व्हिसेस आपण एकमेकाला काय केलं, द्यायला चालू केली, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, दोन्ही कंट्रीज मध्ये कॉपरेशन निर्माण झालं.
हे याच्यामध्ये सांगितले. त्याच्यामध्ये जे काही बॅरियर्स होते ते काय झाले, रिमूव्ह होऊन गेले आपोआप आणि तुमचे जे संबंध आहेत ते चांगले झाले. आता बघा काही तुम्हाला मध्येच एक एक्झाम्पल देतो चायनाचं, की आपल्या सरकारनं चायनाची ऍप बंद केली, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला 2 कंट्रीजमध्ये, त्याच्यामध्ये ते बंद करून टाकले. मग हे सांगितलेलं आहे की तुम्ही जर एका कंट्रीशी देवाणघेवाण करताय, ओके, जे प्रोडक्ट तुमच्याकडे येत आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचे जे संबंध आहेत ते खूप चांगले राहणार आहेत. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे रॅपिड ग्रोथ. आता रॅपिड ग्रोथ मध्ये काय सांगितलंय की ग्लोबलायझेशन मुळे काय झालं, खूप रॅपिडली ग्रोथ होत गेली. आपल्या कंट्रीमध्ये पण त्याचा फायदा झाला, बाहेरच्या देशांना पण त्याचा काय झाला, फायदा होत गेला. आता बघा बाहेरचे जे फ्रँचायझी होते, बरोबर आहे, जसे की मोठे मोठे KFC कॉर्नर, ओके, त्याच्यानंतर ऍपल स्टोअर, त्याच्यामुळे काय झालं की आपल्या देशात ते सुरुवात झाल्या, त्याच्यामुळे आपल्या देशाची पण काय झाली, ग्रोथ ही चांगल्या प्रकारे होत गेली. बरोबर आहे. आता फर्स्ट टाइम ऍपलनी आपल्या इंडियामध्ये ऍपल स्टोअर चालू केलं, बरोबर आहे. मग हेच आहे की जे बाहेरचे प्रोडक्ट्स आहेत त्याची फ्रँचायझी आपल्याकडे येत गेल्या आणि त्याच्यामध्ये काय झाली, आपल्याला त्याची खूप हेल्प झाली आणि त्याच्यामध्ये आपली जी कंट्रीची ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होत गेली. ओके, त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे रिफॉर्म्स. आता रिफॉर्म्स मध्ये काय सांगितलंय की बघा एखादा रिफॉर्म्स हा पॉइंट मिळवण्याचं तात्पर्य एवढंच आहे की रिफॉर्म म्हणजे काय, री म्हणजे पुन्हा ते चालू करणे, रिस्टार्ट. आपण बोलतो ना की रिस्टार्ट घे, तुझा जर एखादा काय प्रॉब्लेम होतोय थांबू नकोस, पुन्हा रिस्टार्ट घे आणि चालू कर. सेम लाईक हिअर रिफॉर्म्स. रिफॉर्म मीन्स वॉट काय सांगितलं त्यांनी याच्यामध्ये की आपले जे प्रोडक्ट, आता समजा एखादी कंपनी आपण चालू केली आहे, ओके, आणि आपली कंपनीमध्ये आपल्याला इंडियामध्ये त्याचं काय प्रोडक्ट कोण प्रोडक्ट यूज करत नाही आहे, पण आपल्याला माहित आहे की ह्याची इंटरनॅशनल लेवलला खूप डिमांड आहे, बरोबर आहे. मग तुम्ही आपल्या इकडे जे प्रोडक्ट सेल होत नाही तुम्ही ती कंपनी बंद कराल का, नाही. तुम्ही काय कराल, एक दुसरं युनिट बाहेरच्या देशात चालू करून बघाल, एक इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यासाठी, ओके, आणि तुम्ही चालू कराल आणि चालू केल्यानंतर काय की तुम्हाला तिथून जर प्रॉफिट होतंय तर तुम्ही ते काय करणार आहे, तिथं रन करणार आहे. म्हणजे तुम्ही जे तुमचे इथं बंद पडतोय तुमचा बिझनेस आणि तुम्ही तिथं तुम्हाला चांगला प्रॉफिट होतोय, तुम्ही दोन्ही बिझनेस बंद करणार आहात का, नाही बंद करणार. म्हणजे तुम्ही फक्त काय करा, त्याला पुन्हा रिस्टार्ट करून त्यात काहीतरी इनोव्हेटिव्ह टेक्निक वापरा. म्हणजेच काय, काही नवीन नवीन चेंजेस खूप इम्पॉर्टंट आहेत. जसे मी सांगितलं तुम्हाला की पूर्ण इफेक्ट याचा एन्व्हायरमेंट बिझनेसवरती पडतो. म्हणजेच काय की डे टू डे जे चेंजेस होत राहतात ते तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने केलेत, बरोबर आहे, तर तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही अपडेटेड राहणार आहात आणि तुम्ही अपडेटेड राहिलात तर त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला बिझनेससाठी होणार आहे. म्हणजेच काय की रिफॉर्मचा अर्थ हेच सांगितलं त्यांनी की तुमचा जर बिझनेस इथं व्यवस्थित सेट होत नसेल तर तो बिझनेस तुम्ही तिथं सेट करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे फायदे बघायला भेटतील. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिड्यूस अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. बरोबर आहे. आता आपल्याला ग्लोबलायझेशन मध्ये खूप हेल्प झालेली आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं, आपले जे प्रोडक्ट सुद्धा वाढलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपले युनिट सुद्धा वाढलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं, जी अनएम्प्लॉयमेंट आहे ती खूप कमी झाली आणि लोकांना काय झालं, एम्प्लॉयमेंट भेटायला गेली, रोजगार धंदा उपलब्ध झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. ग्लोबलायझेशन मध्ये सांगितलं ह्याच्यामध्ये सुद्धा ते खूप नवीन नवीन ट्रेंड्स ओपन होत गेल्या, बरोबर आहे. फास्ट सर्व्हिसेस भेटल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे. तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की कॉम्प्युटर्स, इंटरनेट, मोबाईल फोन्स ह्याच्यामध्ये काय झालं, खूप देवाणघेवाण फास्ट होत गेली, सर्व्हिसेस आपल्याला खूप फास्ट उपलब्ध होत गेल्या. आज बघा तुम्ही लॉकडाऊन मध्ये जेव्हा घरात बसलेला होता तेव्हा तुम्ही फक्त एक इंटरनेटचा यूज करून, बरोबर आहे, तुम्ही काय करायचं, जे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही घरात मागवून घ्यायचं, जरी तुम्हाला बाहेर जायचं नसलं तरी, बरोबर आहे. इव्हन फूड आयटम सुद्धा, जसं की डोमिनोज झाला, KFC झाला, असं काही होतं. फोगो ऍप सुद्धा आता एक नवीन चालू झालंय, बरोबर आहे. म्हणजे ह्याचं काय झालं की ह्याच्यामध्ये काय झाले, खूप ऍडव्हान्समेंट भेटली आपल्याला, ओके. इव्हन बाहेरच्या देशातून सुद्धा जर आपल्याला काही प्रोडक्ट विकत घ्यायचं झाला तरी तुम्ही तो प्रोडक्ट काय करत होतात, आपलं घर बसल्या बसल्या तुम्ही विकत घेऊ शकता, बरोबर आहे. हे झाले ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मुळे, हे सांगितलं ह्याच्यामध्ये. नेक्स्ट पॉइंट तुमचा आहे निगेटिव्ह इफेक्ट. आता निगेटिव्ह इफेक्ट काही सांगितले आहेत बघा, जसं तुम्हाला मी आता सांगितलं की ह्याचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट झाले, बरोबर आहे. त्याचा इम्पॅक्ट काय ग्लोबलायझेशनचा हा आपल्याला, पण काही निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा आहेत टेक्नॉलॉजीचे. आता ते कसं काय असू शकतात की आपण जेव्हा एखादी कंपनी किंवा एखादी ऑर्गनायझेशन चालवतोय, बरोबर आहे, आणि ऑर्गनायझेशन चालवत असताना आपण काही एक रोबोट वगैरे तयार केली, मशिनरी तयार केली, त्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये काही इफेक्ट निगेटिव्ह सुद्धा पडला, लोकांना थोडे अनएम्प्लॉयमेंट सुद्धा व्हायला लागलं. कारण का की जे काम माणसं करत होती आज कामामध्ये मशिनरी करतायत, ते रोबोट करतायत, बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे की काही हे आपण जर काम करतो व्यवस्थित पद्धतीने आणि ते आपण जर हाताळलं तर आपल्याला धोका होऊ शकतो. मग हे काम रोबोट दिलं गेलं की तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही काम करा. मग याच्यामुळे काय झालं, एम्प्लॉयमेंट सुद्धा कमी होत गेली. मग काही टेक्नॉलॉजीचे जसे फायदे सुद्धा आहेत तसे काही तोटे सुद्धा आहेत, बरोबर आहे. मग याच्यामध्ये सांगितलं की ह्याचे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट
होऊ शकतात. ओके, सो आता मी तुम्हाला जेवढे पॉईंट घेतले आहेत त्याच्यामध्ये कोणता पॉईंट समजला नाही आहे किंवा काय सांगा मला जरा. एनीवन? सो नेक्स्ट पॉइंट आपला इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन एम्प्लॉयमेंट. याच्यावरती जो पहिला पॉइंट जो आपला आहे तो इंट्रोडक्शन पार्ट. ओके, त्याची काय झाली आपल्याला पूर्ण माहिती दिली गेली. याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं त्यांनी, मला पुन्हा सांगतो एकदा की इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काय सांगितलं आपल्याला की ग्लोबल ह्याच्यामध्ये काय जेवढे ग्लोबलायझेशनचे निगेटिव्ह इफेक्ट आहेत त्याच्यापेक्षा त्याचे काय आहेत पॉझिटिव्ह इफेक्ट सुद्धा खूप आहेत. हे इंट्रोडक्शन पार्ट मध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि मार्केट लिबरलायझेशन पॉलिसी अँड एम्प्लॉयमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की जेव्हा ग्लोबलायझेशन स्टार्ट झालं, ओके, सो ग्लोबलायझेशन स्टार्ट झालं 1990s मध्ये काय झालं, ग्लोबलायझेशन स्टार्ट झालं पण असं वाटलं की त्या टायमात ही पॉलिसी फेल होते. मग तेव्हा काय सांगितलंय, देअर वेअर द ग्लोबलायझेशन वर फेल इन इंडिया इन अर्ली 1990s when the finance minister मनमोहन सिंग इनिशिएट द ओपन मार्केट पॉलिसी. तर त्यांनी काय सांगितलं की जेव्हा असं वाटतं की फेल झाली ही पॉलिसी तेव्हा त्यांनी ओपन मार्केट पॉलिसी चालू केली. म्हणजेच काय की ज्याला जिथे तुम्ही इन्व्हेस्ट करायचे त्याने दाखवले की हे प्रोडक्ट आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे जिथं असं वाटत होतं की ही पॉलिसी फेल होणार आहे त्यांनी ती फेल होऊन न देता त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे, त्याच्यानंतर तुम्ही हे ओपन मार्केट पॉलिसी तुमच्यासाठी मी ओपन केलेली आहे. मग तिथपासून काय झाली आपल्याला ग्रोथ भेटत गेली ग्लोबलायझेशनमुळे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला की त्यांनी असं सांगितलं की इझी टू इन्व्हेस्ट अशी पॉलिसी चालू केली. त्याच्यामुळे लोकांना काय झालं की त्यांनी इन्व्हेस्ट करायला त्याच्यामध्ये चालू केलं. बरोबर आहे. त्यांनी काही आपले युनिट्स ओपन केले हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे ग्रोथ ऑफ न्यू सेगमेंट इन मार्केट. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये काय झालं की जेव्हा ग्लोबलायझेशन सुरुवात झाली ना तेव्हा काय झालं की न्यू सेगमेंट मार्केट म्हणजे जे मार्केट आहे ती न्यूली ओपन झाले आणि लोकांना हे प्रोडक्ट वापरणे खूप इझी झाले. जे लोकांची नीड होते, खरंच गरज होती लोकांना जे प्रोडक्टची, ते लोकांना काय झाले भेटण्यास मदत झाली. हे ज्या पॉईंट मध्ये सांगितलेलं आहे की लोकांचे प्रोडक्ट्स आपल्याला भेटायला मदत झाली. त्याच्यानंतर ओपन न्यू पॉलिसीमध्ये लोक इन्व्हेस्ट करायला लागले. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इम्प्रुव्हमेंट इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता बघा ग्लोबलायझेशन मध्ये काय झालं, टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाल्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर फ्रँचायझीज ओपन झाल्या. त्याच्यामुळे आपली रॅपिड ग्रोथ, जसं तुम्हाला मागाच्या पॉईंट मी सांगितलं की आपल्या जे कंट्रीची रॅपिड ग्रोथ चालू झाली. म्हणजेच त्या कंट्रीला खूप ग्रोथ व्यवस्थित प्रकारे भेटायला लागली. बाहेरच्या देशाच्या कंपन्या आपल्याकडे यायला लागल्या. त्याच्यामुळे इथल्या लोकांची जी लिव्हिंग लाईफ आहे ती खूप स्टँडर्ड झाली. बरोबर आहे. बोलतो ना की काय मी स्टँडर्ड प्रोडक्ट वापरतो, म्हणजे काय हा स्टँडर्ड प्रोडक्ट कुठून येतो तर काही आपले इंडियन सुद्धा आहेत, काही बाहेरच्या देशातून सुद्धा येतात. बरोबर आहे. मग हेच आहे की त्याच्यामुळे काय झालं की आपल्या देशाची एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तयार झाली. ओके, आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये आणि ग्लोबलायझेशन मध्ये हे सगळं काय झालं शक्य झालं. हे याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो आजचा हा पार्ट होता. तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणता पॉईंट समजला नसेल तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. ओके, सो काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. हे आपले आज आपण घेतलेले पॉइंट्स आहेत. हा, ओके. सो बघा तुम्हाला काही एक पॉईंट आहे, तुम्हाला 2-3 पॉईंट आहेत ते पुन्हा एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजणार जाईल की काय आहे ह्याच्यामध्ये. सुरुवातीला काय सांगितलं होतं की इंडस्ट्रीमध्ये की अशी काही ट्रान्झॅक्शन करून येतात जेणेकरून त्याच्यामध्ये प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग हे प्रोडक्ट घडत असतात. बरोबर आहे. त्याच्या सहित इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन मध्ये काय सांगितलंय त्याने की पहिला पॉईंट ओपन ऑफ द न्यू मार्केट. आता ह्याच्यात काय सांगितलंय की सगळ्यात पहिले आपल्या मार्केटची म्हणजे ग्लोबलायझेशन स्टार्ट कधी झाली 1990s मध्ये.
बरोबर आहे. सो 1990s मध्ये काय झालं यामध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये काय झालं की जी देवाणघेवाण होती प्रोडक्टची ती सुरू झाली. बरोबर आहे. म्हणजेच काय आपण इंटरनॅशनल ट्रेडला जाऊन आपण काय केलं आपला बिझनेस स्टार्ट केला. हे आलं पहिल्या पॉईंट मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटला काय सांगितलं होतं सेक्टर्स. आता याच्यामध्ये सेक्टर्स काय काय आहेत तर सेक्टर्स मध्ये सांगितलं तुम्हाला मी की कोणत्या सेक्टर म्हणून त्याची सुरुवात झाली. तर पहिला होता फार्मास्युटिकल. बरोबर आहे. सिमेंट. त्याच्यानंतर बीपीओ. ओके. टेक्सटाईल ह्याच्यापासून त्यांनी काय केली सुरुवात केली ग्लोबलायझेशन मध्ये. म्हणजेच काय की प्रोडक्ट स्टार्ट झाले. त्याच्यानंतर सांगितलं तर रिमूव्हल ऑफ ट्रेड बॅरियर्स. त्याच्यामध्ये काय झालं की आपलं कोऑपरेशन निर्माण झालं. कारण का जे बॅरियर्स होते जे अडथळे होते ते निघून गेले. कारण का आपण गुड्स अँड सर्व्हिसेस एकामेका देशातून प्रोव्हाइड करत गेलो. बरोबर आहे. म्हणजे आपले संबंध काय झाले चांगले झाले. नेक्स्ट पॉइंट आहे रॅपिड ग्रोथ. आता हे सगळं करत असताना आपल्या कंट्रीची काय झाली ग्रोथ ही व्यवस्थित आणि खूप चांगल्या प्रकारे होत गेली. का कारण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला भेटल्या. बरोबर आहे. तर त्या सहित ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी भेटल्या. त्याच्यानंतर जे युनिट्स आपल्याकडे ओपन झाले त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट आपल्याला भेटलं. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं आपल्या कंट्रीची ही रॅपिड ग्रोथ होत गेली. हे याच्यामध्ये सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं होतं रिफॉर्म्स. आता रिफॉर्म्स मध्ये काय सांगितलं होतं की काही जे आपले बिझनेस आहेत जे आपल्या लेवलला आहेत व्यवस्थित चालत नसतील. ओके. तर ते तुम्हाला बंद करायचे आहेत का तर नाही. त्याची जर मागणी त्याची जर गरज आउटसाइड कंपनी प्रोडक्ट जास्त युज करतात किंवा तिथले प्रोडक्ट्स आपल्याकडे खूप चालत असतील तर ती कंपनी आपल्याकडे बंद करणार आहे का जर त्यांच्या देशात चालली नाही तर नाही. की ते युनिट काय करतील चालू ठेवतील. म्हणजे हे सांगितलं आहे रिफॉर्म मध्ये की ते युनिट्स आपल्याकडे ते काय करणार आहेत चालू ठेवणार आहे. म्हणजे काय व्यवस्थित पुन्हा ती सुरुवात करणार आहे. रिफॉर्मचा अर्थ असं होतो की पुन्हा एक रिस्टार्ट घेणं आणि व्यवस्थित इनोव्हेट करून त्याला ज्या लोकांच्या गरजप्रमाणे डिमांड प्रमाणे लोकांना ते प्रोव्हाइड करणे. ओके. त्याच्यामध्ये काय झाले प्रोडक्ट पुन्हा सुरुवात झाली. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिड्यूस अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. त्याच्यामध्ये काय झालं की हा पॉईंट मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी आता की रिड्यूस अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी मध्ये की फ्रँचायझीज ओपन झाल्या. बरोबर आहे. त्याच्यामुळे लोकांना रोजगार संधी उपलब्ध होत गेली. बरोबर आहे. रोजगार संधी भेटली. बरोबर आहे. त्याच्यामध्ये गरिबी जी होती जी जिथं असं पोअर पेपर होते त्यांना काय नोकऱ्या दिल्यात गेल्या आणि त्यांची जी पॉवर्टी काय गरिबी कमी झाली. ओके. त्याच्यानंतर आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. बघा आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये खूप काय सगळं शक्य झालेलं आहे. बरोबर आहे. आणि हे शक्य होत असताना काय सांगितलं तुम्ही याच्यात की आपण घर बसल्या बसल्या आपण प्रोडक्ट ऑनलाईन बाय करतो. बरोबर आहे. कुठे न जाता. जसं अमेझॉन झालं जरी बाहेरच्या देशातून जरी झालं जरी बुक स्टोर आहे. म्हणजे असे काही स्टोर आहेत की जे इंटरनॅशनल सुद्धा ट्रेड करतात की ते आपल्याकडे ते प्रोडक्ट पोहोचवू शकतात. म्हणजे बाहेरच्या देशात जाता आपण तो प्रोडक्ट मध्ये काय झालं ऑनलाईन बसल्या बसल्या मागू शकतो. कशामुळे तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे. बरोबर आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह इफेक्ट. आता काय सांगितलं त्याच्यामध्ये की हे सगळे जसे जे पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत तसे काही निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा आहेत. ओके. सो तसे काही निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा आहेत. तर निगेटिव्ह इफेक्ट काय असतात त्याच्यामध्ये की पहिला झाला मशिनरी. आता बघा टेक्नॉलॉजी जशी जशी विकसित होत गेली ना तशी लोकांनी काय मशिनरी इन्व्हेंट केली. मग मशिनरीमध्ये काय झालं की जिथं 10 लोक काम करत होते तिथं आज एक मशिनरी काम करते. बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी काय झालं काही निगेटिव्ह सुद्धा आपल्याला दिसून आलं की निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला याच्यामध्ये की जिथं 10 लोकांचे रोजगार संधी उपलब्ध होती तिथं काय झालं एक मशिनरी ती पूर्ण काय करते काम रन करते. बरोबर. तिथं काय झालं म्हणजे तिथं बोलू शकतो की अनएम्प्लॉयमेंट येऊ शकतं लोकांना की तिथं रोजगार संधी जाऊ शकते. बरोबर आहे. सेकंड आहे रोबोट. आता काय झालं जिथे जिथं जे वस्तू हाताळायला माणसाची म्हणजे भीती वाटते किंवा काही प्रॉब्लेम असतील मग त्या ठिकाणी काय रोबोट म्हणून काम करून घेण्यात आलं. बरोबर. मग हा सुद्धा टेक्नॉलॉजीचा उपयोग झाला की जेणेकरून टेक्नॉलॉजी काही युज सुद्धा झाले त्याप्रमाणे त्याचे काही निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा पडले. मग निगेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय की रोबोट ते काम करतायत. म्हणजे इथं माणसाची गरज नाहीये. मशिनरी काम करते जिथं 10-15 लोक लागायची ते काम करण्यासाठी तिथं आज एक मशिनरी काम करते. मग हे सुद्धा काही निगेटिव्ह इफेक्ट आहेत जे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. ओके. तर हे आजचे आपले जे पॉईंट होते हे तुम्हाला एक्सप्लेन केलेले होते. पुन्हा एकदा हे सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये काय आहे. ठीक आहे. सो व्यवस्थित स्टडी करा. काही अडचण असल्यास मला तुम्ही असंच विचारू शकता पुन्हा. ओके. ओके. थँक्यू फॉर जॉईनिंग. ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. बघा आपण आपल्या कालच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर आपलं चालू केलंय. बरोबर आहे. ग्लोबलायझेशन अँड इंडियन सोसायटी. ओके. सो आपण त्याच्यामध्ये काय थोडेसे पॉईंट्स बघितलेले होते. ठीक आहे. सो त्या पॉईंट्स मध्ये आपण काय बघितलेले होतं आपले 3 पॉईंट जे इथं दिलेले आहेत. LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. सो जो आपला पहिला पॉईंट जो होता बरोबर आहे. सो लिबरलायझेशन मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला याच्यात की
गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन्स म्हणजे गव्हर्नमेंट जे रूल्स आहेत, तुम्हाला मी समोर स्लाइड दाखवतोय, इथे जरी दिसणार नाही तरी गव्हर्नमेंट जे रूल्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत, बरोबर आहे, तेच काय होतात त्याच्यामध्ये काही कमी होतात. म्हणजेच काय रिस्ट्रिक्शन, गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन जे असतात आपल्याला ते कमी होतात. बरोबर आहे. आता ह्याचा अर्थ काय की लिबरलायझेशन मध्ये गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन कमी होणे ह्याचा अर्थ काय होतो की आपल्याला काही सवलत दिली जाते. ठीक आहे. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो याच्यामध्ये. आता करोना जेव्हा करोना आला होता तेव्हा गव्हर्नमेंटने काय केलं, रिस्ट्रिक्शन आलं म्हणजे काय लॉकडाऊन ठेवलं की लोकांनी बाहेर पडायचं नाही, शॉप बंद ठेवायचे. हे काय आहे, गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन्स आहेत. बरोबर आहे. आणि नंतर त्यांनी काय केलं, वन बाय वन ओपन केलं, स्टेप बाय स्टेप. त्याला काय बोलतात, लिबरलायझेशन. म्हणजे काय दिले, हळूहळू त्याच्यामध्ये सूट दिली. समज मला पॉईंट की लिबरलायझेशन मध्ये असे काही असतात जे बिझनेस की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन असतात, त्याला लायसन्स राज बोलतो आपण. आणि हे लायसन्स राज चालू असताना त्यांनी काय केलं की गव्हर्नमेंटनी रिस्ट्रिक्शन जे होते ते हळूहळू कमी केले. आता वन बाय वन कॉलेज ओपन केलं, बरोबर आहे. त्याच्या अगोदर ज्यांचे शॉप बंद होते ते शॉप ओपन केले. म्हणजे काय दिलं त्यांना, त्याच्यामधून सवलत देत गेली. बरोबर, लिबरलायझेशन त्यांनी आलं नंतर. ओके, मग तेच याच्यामध्ये तुम्हाला आपण सांगू शकतो की जेव्हा गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट करते कोणत्याही याला, बरोबर आहे, त्याच्यामधून आपल्याला सूट भेटते. तर त्याच्यामुळे काय होतं, आपण इझिली बिझनेस करू शकतो. बरोबर आहे. हे सांगितलं आहे लिबरलायझेशन मध्ये. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही पॉइंट्स आहेत, आता बघा लिबरलायझेशन मध्ये काय झालं की नवीन बिझनेस भरपूर सारी ऑपॉर्च्युनिटीज भेटली. का, कारण गव्हर्नमेंट जिथं रिस्ट्रिक्ट केलं होतं ना, त्या गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन नुसार त्यांनी त्याच्यामधून जे आपण नवीन बिझनेस ओपन करणार आहोत, म्हणजे जो हम बिजनेस ओपन करने वाले हैं उसके लिए क्या मिला, हम लोग को बहुत सारी सहूलत मिली. क्यों मिली उसके अंदर, क्योंकि गवर्नमेंट ने जो रिस्ट्रिक्ट किए थे बिजनेस, वो क्या किए, धीरे धीरे ओपन किए. और उसकी वजह से जो उसके अंदर जो बोलते ना स्ट्रिक्ट था, वो स्ट्रिक्टनेस बहुत कम किया. तर त्याच्यामुळे काय झालं की स्ट्रिक्टनेस कमी केल्यामुळे त्यांनी भरपूर लोकांना भरपूर ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध झाल्या, जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध झाल्या. त्याच्यामुळे काय झालं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढली. त्याचं डेफिनेशन काय बघा लिबरलायझेशनची, की इज डिफाइंड ऑफ मेकिंग इकॉनॉमिक ऑफ फ्री एंटर इन द मार्केट ऑफ इस्टॅब्लिश देअर व्हेंचर ऑफ कंपनी. त्याच्यामुळे काय झालं, बाहेरच्या कंपनीला पण काय झालं, सवलत भेटली आपल्या इकडे येऊन बिझनेस करण्यासाठी. बट हे झालं पार्ट ऑफ ग्लोबलायझेशन. ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की त्यांना फ्री एंटायर मार्केट भेटलं. तिथे त्यांनी गव्हर्नमेंट जे रेग्युलेशन होते, जे रूल्स होते, त्याच्यापासून त्याला काय दिली गेली, सवलत दिली गेली. काही ऍडव्हान्टेजेस सांगितले त्यांनी त्याच्यामध्ये, की जशी की एक टेक्स्टा कंपनी आता कारची, बरोबर आहे. तर ते काय झालं, त्या गव्हर्नमेंटने त्याला, आपल्या गव्हर्नमेंटने काय दिलं की रिस्ट्रिक्शन काढल्यामुळे आपल्याला काय झालं की आपले जे पैसे आहेत ते आपण काय करणार, आपल्या देशातच यूज करणार. असे भरपूर देशाची पॉलिसी असते. जे लोक दुबई किंवा सौदी सारख्या ठिकाणी काम करतात, जे बाहेर देशात, त्यांची गव्हर्नमेंट काय बोलते की तुम्ही जरी लिबरलायझेशन जरी आपल्याकडे जर असेल तरी त्यांचं एक रिस्ट्रिक्ट काय रूल आहे की सपोज तुम्ही आमच्याकडून कमवून जाताय तर तुम्हाला त्यातला 50% पार्ट पैशाचा जो असेल सॅलरीचा, तो तुम्ही काय केला पाहिजे, आमच्या देशातून संपवला पाहिजे. बरोबर आहे. पण आपल्या इंडियाने तसं नाही केले. त्यांनी काय सांगितलं, आपल्या गव्हर्नमेंटने आपल्याला फ्री ओपन स्पेस दिले, तुम्ही पाहिजे तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरोबर आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, भरपूर लोक जसे बिटकॉइन आहे, बरोबर आहे, काही डिजिटल करन्सी आहे जी आपल्याला अलाउड नाही, पण त्याची सुद्धा लोक काही करतात, इन्व्हेस्ट करतात. बरोबर आहे. म्हणजे ते सांगितलं की तुम्हाला जे रिस्ट्रिक्ट केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय भरपूर सारी सवलत दिलेली आहे. हे आहे पार्ट ऑफ लिबरलायझेशन मध्ये. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपला आहे प्रायव्हेटायझेशन. सगळ्यात पहिले आपण याचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला मी सांगितले, याचे जे ऍडव्हान्टेजेस जे आहेत लिबरलायझेशनचे, त्यांनी काय सांगितले की इन्क्रीज ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. आता काय आपल्याला आपल्यापासून रिस्ट्रिक्ट जे केलेलं होतं, बरोबर आहे, जी बंदी जी होती आपल्यावरती, तर काय झाले, फॉरेन इन्व्हेस्टमेंट मुळे काय झाले, इझी झाले. बरोबर, आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण आपल्याला तर कोणत्या प्रकारच्या रूल्स अँड रेग्युलेशन लावलेलं नाही आहे. पण गव्हर्नमेंटनी आपल्या असे काही 6 प्रोडक्ट सांगितले आहेत, 2 to 5 प्रोडक्ट्स, की त्याच्यामध्ये अजून सुद्धा गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट करतं. इज व्हॉट, त्याने अजून आपल्याला तेवढी सूट दिली नाही आहे. त्याच्यामध्ये प्रोडक्ट सांगितलेले आहेत आपल्याला, डेस्टिलेशन, ब्रेविंग ऑफ अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल ड्रिंक्स, टोबॅको प्रोडक्ट्स. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, गव्हर्नमेंटने अजून काही रिस्ट्रिक्शन ठेवलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स आहेत, ह्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन आहेत, त्यानुसार ते लोक काय करतात, सेल करतात. आता सेल करतात इट मीन्स व्हॉट, की काही रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटने फ्री ओपन स्पेस दिलेला नाहीये, म्हणजे त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात सूट दिलेली नाहीये. हे आहेत काही प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर त्याचे जे डिसएडव्हान्टेजेस सांगितले आपल्याला लिबरलायझेशनचे,
त्याच्यामध्ये आहे अनएम्प्लॉयमेंट. ओके, इन्क्रीज ऑफ अनएम्प्लॉयमेंट. त्याच्यानंतर आहे लॉस ऑफ डोमेस्टिक युनिट. आता डोमेस्टिक युनिट म्हणजेच काय सांगितलं की जे आपण आपल्या इथेच ओपन करणार होतो कोणता हा बिझनेस, तो आपण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ओपन करू शकतो. का? कारण गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन जास्त ठेवलेले नाहीये. गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन काय भरपूर कमी प्रमाणात आहेत. मग हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेटायझेशन. आता प्रायव्हेटायझेशन म्हणजेच काय बघा, प्रायव्हेटायझेशन मध्ये दोन हे महत्वाचे मुद्दे असतात. सबसे इम्पोर्टेंट दो क्या चीज रहेंगे कि जो पहले से कंपनी चला रहा है वो ओनर, जिसके पहले खुद से कंपनी चलती आई है, जैसे अंबानी हो गया, टाटा मोटर्स हो गया, एक खुद का है. और सेकेंड थिंग है जो गवर्नमेंट से अपन अपने पास लेते हैं, मतलब गवर्नमेंट अपना जो रूल्स और रेगुलेशन उसके ऊपर से हटा देती है और अपने पास चलाने के लिए देती है. जैसे कि मैंने कल आपको एग्जांपल दिया था बीएसएनएल के बारे में. सही है, उन्होंने क्या किया, अपना पूरा ऑथोरिटी उसके ऊपर से निकाल दिया और जो प्राइवेट सेक्टर में आ गया. तो ये होता है प्राइवेटाइजेशन. मतलब और इसके अंदर इसका फायदा क्या होता है प्राइवेटाइजेशन के अंदर, उन्होंने एडवांटेजेस बताए कि जब भी हम इंडस्ट्री ज्यादा ग्रोथ होती है. क्यों? क्योंकि जब भी हम गवर्नमेंट रिस्ट्रिक्शन हटाते हैं तो क्या होता है, सपोज कोई जो पहले से कंपनी चला रहा है एक्सपीरियंस पर्सन, वो कंपनी चलाने लेगा, वो क्या करेगा, अपना खुद का फंड यूज करेगा उसके अंदर उसको इम्प्रूव करने के लिए. सही है, तो ये होता है प्रायव्हेटायझेशन के अंदर. त्याच्यानंतर असं सांगितलं ह्याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि प्रायव्हेटायझेशन तुम्ही काम करून घ्या, तेव्हा काय होणार आहे, आपला फंड आपण त्याला चालवण्यासाठी म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय झालं, बढोतरी झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगलं की इन्क्रीज ऑफ करप्शन. आता करप्शन सुद्धा इन्क्रीज बचत होणार आहे. हे त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. का? कारण काय होते, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय होणार आहे, पाहिजे तशी प्राइस लावून ते लोक सेल करणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं तर रिस्ट्रिक्शन नाहीये. बरोबर आहे, प्रायव्हेटायझेशन आहे. मग कोणती एखादी वस्तू तुम्ही प्रायव्हेटला विकत जरी घ्यायला गेला तरी काय करणार, आपली जी रेट्स आहेत त्या रेटनुसार ते लोक काय करू शकतात, सेल करू शकतात. सपोज तुम्हाला एक्झाम्पल देतो, काही प्रायव्हेट बसेस असतात आणि गव्हर्नमेंट बसेस असतात. बरोबर आहे, तुम्ही दोन्ही बसमध्ये ट्रॅव्हल कधी केला असाल. मग अशा वेळी काय होतं, गव्हर्नमेंट बसचे जे फेअर आहेत ते त्यानुसार ठरवले जातात. म्हणजेच काय की त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा पूर्ण अधिकार असतो, त्यानुसार ते काय करतात, फेअर ठरवतात. पण तुम्ही तोच प्रवास त्या दुसऱ्या एकच एका ठिकाणी जायचा आहे आणि तुम्ही प्रायव्हेट बसमधून केलात तर काय होतं, तुम्हाला फेअर जास्त द्यावा लागतो, म्हणजे पैसे जास्त द्यावे लागतात. बरोबर आहे. मग हेच आहे फरक की त्याच्यामध्ये काय होतं की करप्शन इन्क्रीज होतं प्रायव्हेटायझेशन मध्ये. समजले दोन पॉइंट? येस संगमी, सदफ, हे दोन पॉइंट समजलेत का? येस सर. हो. ओके, आवाज क्लिअर येतोय ना माझा? हो सर. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला ग्लोबलायझेशन. आता आपण ग्लोबलायझेशन मध्ये काय बघू शकतो बघा. ग्लोबलायझेशन म्हणजेच काय, सो प्रायव्हेटायझेशन प्लस लिबरलायझेशन इज इक्वल टू ग्लोबलायझेशन. सो ग्लोबलायझेशनचा अर्थ काय होतो की इथे आपल्याला गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन सुद्धा नसतात. सेकंड थिंग, प्रायव्हेट कंपनी सुद्धा असतात आणि प्रायव्हेट काम करणारे. पण ह्याच्यामध्ये जो मेन महत्वाचा मुद्दा आहे की ग्लोबलायझेशन मध्ये काय करू शकतो आपण, आपला जो विस्तार आहे तो पूर्ण देशात करू शकतो बिझनेसचा. आपण त्यांच्याकडे इन्व्हेस्ट करणार, ते लोक आपल्याकडे इन्व्हेस्ट करणार बिझनेसमध्ये. त्यांची फ्रँचायझी आपल्याकडे असू शकते आणि आपली फ्रँचायझी त्यांच्याकडे असू शकते. म्हणजेच काय, आणि अशा कंपनी काय होतं की जो आपला बिझनेस आहे तो पूर्ण ग्लोबली वर्क करतो. ओके, म्हणजे ग्लोबली तो बिझनेस आपला चालतो. हे सांगितलंय ग्लोबलायझेशन मध्ये. ठीक आहे. आणि ग्लोबलायझेशन मध्ये त्यांचे काय तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा दिलेले होते, जसं सॅमसंग आहे, मॅकडॉनल्ड्स आहे, बरोबर, नोकिया, HP, डेल, पेप्सी, हे आहेत ग्लोबलायझेशनचे काही एक्झाम्पल. ठीक आहे. आता ग्लोबलायझेशन मध्ये अजून काय होतं की त्यांची जी फ्रँचायझी आहेत आपण ओपन करतो, त्याच्यामुळे काय होतं की आपल्या ह्याच्यात डोमेस्टिक मध्ये अनएम्प्लॉयमेंट होऊ शकतं. का? कारण आपले जे काही युनिट्स आहेत, युनिट्स मीन्स आवर फ्रँचायझीज, ते आपण दुसऱ्या देशात उघडणार आहोत. मग काही ठिकाणी असं होतं की काही लँग्वेज बॅरियर येतात. ओके, आता आपण जर समजा एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये आपली फ्रँचायझी ओपन केली तर 100% आपण तिथले एम्प्लॉई ठेवू, कारण तिथले जे लँग्वेज इझिली बोलू शकतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की त्याचे तोटे काही आपल्याला सुद्धा सहन करावे लागू शकतात. पण आणि इंटरनॅशनल लेवलला काय होते, एम्प्लॉयमेंट इन्क्रीज सुद्धा होतं, कारण त्याला जॉब देणार असतो. बघा आता बाहेरची कंपनी आपल्या इकडे जरी आली तरी काय होतं, KFC वगैरे बघा, KFC सुद्धा काय त्यांची फ्रँचायझी आपल्या इकडे आहे, पण त्याच्यामुळे काय त्यांचे बाहेरचे एम्प्लॉई दिसतात का आपल्याला तिथे गेल्यावर? नाही. म्हणजे जे आपली लँग्वेज इझिली अडॉप्ट करू शकतात ते आपण इथे कामावर ठेवतो. बरोबर आहे. मग तोच पॉईंट आहे ग्लोबलायझेशन मध्ये की जे बिझनेस आहे तो पूर्ण वर्ल्ड वाईड काम करत असतात. ग्लोबलायझेशन मध्ये आपले प्रोडक्ट्स हे त्यांचे प्रोडक्ट. सर व्हॉइस ब्रेक होतोय. नेटवर्क इश्यू असू शकते. जर नेटवर्क मध्ये बघ आणि चेक कर.
ठीक आहे. सो ग्लोबलायझेशन मुळे काय होते की हे जे दोन आहात त्याच्यामुळे काय होते की आपले संबंध बेस बनतात. आता बघा आता खच्या ठिकाणी ग्लोबलाइजला म्हणजे त्यांचे प्रोडक्ट विकत घेण्यासाठी मनाई केलंय आपल्याला, जसे की चायना. बरोबर आहे. याच्यामध्ये काय झालं की त्यांनी सांगितलंय की तुम्ही तिथले कोणते प्रोडक्ट्स आपण विकत घेणार नाही. बरोबर आहे. ग्लोबल लेवलवरती आपल्या त्याच्यामुळे हे सुद्धा आहेत की त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट आले ग्लोबलायझेशन मध्ये. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की ग्लोबलायझेशन हा जो पार्ट आहे ना तो प्लस प्रायव्हेटायझेशन आणि प्लस लिबरलायझेशन. मग लिबरलायझेशन का सांगितलं की काही गव्हर्नमेंट आपली जी गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय केलंय की तुम्ही सांगितलं की चायनाचं माल जास्त विकत घेऊ नका. त्यांचे ऍप्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या मोबाईलला डाउनलोड होते त्यांनी डिलीट केले. मग हा त्यांनी पार्ट कसा झालाय आता लिबरलाइज केले. म्हणजे काय केले त्यांनी हे स्ट्रिक्ट केले. का? कारण का ग्लोबलायझेशन जरी असते आपले जे संबंध आहेत त्याच्यामध्ये चांगले नसतील त्या कंट्री सांगायची ते आपण बंद करू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलंय की प्रायव्हेटायझेशन आणि प्लस लिबरलायझेशन प्लस प्रायव्हेटायझेशन हे दोन्ही पार्ट मिळून ग्लोबलायझेशन सुरू होतं. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की अनएम्प्लॉयमेंट जे सांगितलं की जिथल्या लँग्वेज नुसार आपण जर तिथे फ्रँचायझी ओपन केली तर 100% त्यांची काय होणार आहे एम्प्लॉयमेंट इन्क्रीज होणार आहे. जशी त्यांनी आपल्याकडे केली तरी काय होणार आहे आपली जी एम्प्लॉयमेंट आहेत ते काय होणार आपल्यासाठी एम्प्लॉयमेंट भेटणार आहे. बरोबर आहे. हे दोन ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असू शकतात. त्याच्यानंतर असं सांगितलंय बेनिफिट फॉर कन्झ्युमर्स. तुम्हाला हा काल पण पॉईंट मी सांगितला होता की जी वस्तू आपण इथे इंडियात यूज करतो इन केस आपण फॉरेनला गेलो आणि तोच प्रोडक्ट आपल्याला पाहिजे असेल तो ग्लोबलायझेशन मध्ये काय होतं आपला जो बिझनेस आहे इंटरनॅशनल लेवलवरती आहे आपल्या इंडियाचा तो आपण तो प्रोडक्ट तिथे सुद्धा विकत घेऊ शकतो. म्हणजेच काय की कन्झ्युमरला बेनिफिट अवेलेबल होतात. एखादी सर्व्हिस बघा. सपोज तुम्ही एखादा चांगला मोबाईल घेतला आयफोन घ्या किंवा चांगला कॅमेरा घ्या बाहेरच्या देशातून आणि तुम्ही तो इंडिया तिथे आणला तर तुम्हाला काय होतं ते काय सांगतात की ह्याची जी सर्व्हिस तुम्हाला भेटणार आहे ती सर्व्हिस तुमची वर्ल्ड वाईड आहे. म्हणजेच काय तुम्हाला वर्ल्ड वाईड याची वॉरंटी आम्ही देणार आहोत. याचा अर्थ काय होतो त्यांचा जो बिझनेस आहे तो काय आहे ग्लोबलाइज झालाय. बरोबर आहे. ग्लोबलाइज झाल्यामुळे काय होतं त्यांना तेवढा त्याचा फायदा होतो. हे त्यांनी सांगितलं की बेनिफिट ऑफ कंझ्युमरचा काय होतं फायदा होतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट सांगितलं इन्क्रीज एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. बरोबर आहे की जसं तुम्हाला सांगितलं की एम्प्लॉयमेंट मध्ये सुद्धा काय होणार आहे इन्क्रीजेस होणार आहे त्या फ्रँचायझीनुसार. आणि नेक्स्ट सांगितलं इन्कम मध्ये सुद्धा काय होणार आहे बढोतरी होणार आहे. आता त्यांची जरी फ्रँचायझी आपल्याकडे आली बरोबर आहे तर आपण त्यांचे जे प्रोडक्ट असतो त्याच्यावरती आपण काय करणार आहोत टॅक्स पे करणार आहोत. ते आपल्याला टॅक्स पे करतील. बरोबर आहे. आपलं कसं इन्कम अजून वाढणार आहे हे याच्यामध्ये सांगितलंय ग्लोबलायझेशन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस असं सांगितलं त्यांनी कल्चर प्रॉब्लेम्स. आता कल्चरल प्रॉब्लेम्स म्हणजेच काय की जसं तुम्हाला मी सांगितलं की जसं आपण जर एक आपली फ्रँचायझी तिथे ओपन करतोय तर त्यांच्या स्टायलिशनुसार आपल्याला ओपन करायला लागणार आहे. त्यांची लँग्वेजेस जे बोलू शकतात असे आपल्याला लोक आपल्याला कामावर ठेवावं लागणार आहेत. मग त्याच्यामुळे जर आपण ते व्यवस्थित केलं नाही तर कधी आपली फ्रँचायझीचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. कस्टमर अट्रॅक्शन आपल्याला भेटणार नाही हे ह्याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडिया. तुम्हाला मी काल सांगितलं होता की पॉझिटिव्ह इफेक्ट पहिले आज आपण काय बघणार आहोत त्याचे ही काय पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत. ठीक आहे. सो लेट्स सी. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्ही सांगा जरा आता जो आपण पॉईंट घेतलेले आहेत. ठीक आहे. सो आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडिया. आता काय आहे इफेक्ट आणि ते पॉझिटिव्ह इफेक्ट आपण पहिले बघणार आहोत. ओके. सो पॉझिटिव्ह इफेक्ट बघताना आपल्यामध्ये तुम्हाला मी जो काल पहिला पॉईंट सांगितलेला होता ऍक्सेस टू टेक्नॉलॉजी. आता कोणते कोणते आहेत ऍक्सेस टू टेक्नॉलॉजी काय आपण टेक्नॉलॉजी आता युज करतोय ते आपल्याला सांगितलंय की ग्लोबलायझेशन हे इझी प्रकारे होतं. बरोबर आहे. आणि ग्लोबलायझेशन मध्ये काय होतं की आपण जे फॉरेनर जे प्रोडक्ट्स आहेत ते इझिली बाय करू शकतो आणि अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे ती आपण त्याच्यासाठी युज करतो जे आता आपल्या हातात सुद्धा आहे. बरोबर. मोबाईल आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की कॉम्प्युटर्स आहेत. सो ह्याच्यामध्ये काय होतं की दुसऱ्या कंट्रीमध्ये आपल्याला कम्युनिकेट करणे इझी होतं ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे. तो हा पहिला पॉईंट आहे त्याच्या एक्सेस ऑफ टेक्नॉलॉजी. सेकंड जो आपला पॉईंट आहे त्याच्यामध्ये ग्रोथ ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आता आपण दुसऱ्या देशाचे प्रोडक्ट विकत घेतोय. बरोबर आहे. मग दुसऱ्या देशाचे सुद्धा आपण प्रोडक्ट विकत घेतोय ना तर काय होणार आहे आपल्याला एकामेकाशी ट्रेड करणं इझी होणार आहे. का? कारण हेल्प ऑफ ग्लोबलायझेशन. आपण ग्लोबलायझेशन आली आहे मग त्याच्यामध्ये काय होणार आहे की आपले जे ट्रेडिंग आहे म्हणजेच काय आपली बाईंग अँड सेलिंग प्रोसेस आहे ती इझी होणार आहे. बरोबर आहे. हे सांगितलंय. त्याच्यामध्ये काय होणार आहे की फॉरेन ट्रेड इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. काय होणार त्याच्यामध्ये आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते काय होणार इन्क्रीज होणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो की
जब अपन ग्रोथ ऑफ इंटरनेशनल ट्रेड यूज करूं, जब हम ग्लोबलाइजेशन की बात कर रहे हैं ना, तो क्या होता है इसके अंदर फॉरेन ट्रेड बढ़ेगा, फॉरेन ट्रेड क्या होगा, इंक्रीज होगा। क्यों इंक्रीज होगा? क्योंकि हम ग्लोबलाइजेशन ला रहे हैं, ऐसे ग्लोबलाइजेशन जो जिसके लिए प्रोडक्ट वर्ल्ड वाइड चलता है। तो वर्ल्ड वाइड चलने के कारण क्या होगा, हम उन लोग से ज्यादा ट्रेड करेंगे, वो लोग हमसे करेंगे। मतलब क्या होता है कि फॉरेन इन्वेस्टमेंट जो है यहाँ पे आएंगे, फ्रेंचाइजी ओपन करेंगे, उसका फायदा क्या होगा, हमें भी ज्यादा होगा। सो हा पॉईंट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे। त्याच्यानंतर आहे इन्क्रीज इन प्रोडक्शन 100%। आता काय होणार आहे, आपण फॉरेन करून जे गुड्स आहेत ते आपण रिसिव्ह करणार आहोत, जे आपल्याकडे येतील, फ्रँचायझी रिसिव्ह करणार आहोत, त्याच्यामध्ये काय होणार आहे, प्रोडक्शनची कमी नसणार आहे। बरोबर आहे, आपल्या इकडचंच प्रोडक्ट फक्त नाही तर बाहेरचे प्रोडक्ट सुद्धा काय येणार आहेत, आपल्या इकडे येणार आहेत। त्याच्यामध्ये काय होणार आहे, आपलं प्रोडक्शन हे इन्क्रीज होणार आहे, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, इन्क्रीज ऑफ प्रोडक्शन मध्ये तुम्हाला मी हे जे नोट्स घेतोय, जे मेन पॉइंट्स आहेत घेणार आहे घेतोय, ते तुम्हाला मी तुमच्या आज स्कॅन करून पाठवेन, तुम्ही मला लिहून ते आजच्याच पाठवायचे आहे। ठीक आहे, कोणता पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला विचारू शकता। त्याच्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज। आता मी तुम्हाला जसं सांगितलं की आपला जो बिझनेस ग्लोबली होणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे की मल्टीनॅशनल कंपनीज काय करतात ग्लोबलायझेशन मध्ये, की आपले जे एम्प्लॉई आहेत त्याच्यासाठी जास्त करून इन्क्रीज करतात। काय इन्क्रीज करतात? कारण त्यांना जिथल्या कल्चरनुसार त्यांचे जे एम्प्लॉई आहेत ते वाढले पाहिजेत। म्हणजे काय, फ्रँचायझी जशी जशी आपण वाढू, युनिट जशी जशी आपण वाढवणार आहोत, ठीक आहे, त्याच्यानुसार आपली काय आहे, फ्रँचायझी आपली वाढणार आहे आणि एम्प्लॉयमेंट असं त्याची काय होणार आहे, हेल्प होणार आहे। आता नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे, फ्री फ्लो फॉर फॉरेन कॅपिटल। आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ग्लोबलायझेशन मध्ये काय होणार आहे, लोक ज्याचा जो पैशाचा जो फ्लो आहे, मनीचा जो फ्लो आहे तो फ्री फ्लो असणार आहे। बरोबर आहे, म्हणजेच काय की सर्वसाधारण जो पैसा येणार आहे त्याचा एकदम सुरळीत पैसा चालेल, म्हणजे आपल्याकडून तिकडे जाईल, तिकडून जे इकडे असतील ते आपल्याला इझी मध्ये भेटणार आहे। हे आहे फ्री फ्लो कॅपिटल मध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर जे आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत ते आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन। आता काही निगेटिव्ह सुद्धा इम्पॅक्ट आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला सांगितले आहेत। त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे आपला, इम्पॅक्ट ऑन वर्कर्स। जसं तुम्ही मगाशी सांगितलं होता की इम्पॅक्ट ऑन वर्कर्स मध्ये काय येतं, की डायरेक्टली त्यातला आपण जेव्हा नवीन फ्रँचायझी ओपन करू, बरोबर आहे, आणि जेव्हा नवीन फ्रँचायझी ओपन केल्याच्या नंतर आपण त्याला काय होणार आहे, तिथले जे वर्कर आहेत ते आपण ठेवणार आहोत। त्याच्यामुळे आपल्या जे इथले वर्कर्स आहेत त्याच्यावरती काय होऊ शकतो, अनएम्प्लॉयमेंट येऊ शकते। अनएम्प्लॉयमेंट त्यांना जे जागा आहेत कामाच्या त्याच्यासाठी कदाचित कमी भेटू शकतात। बरोबर आहे, मग हे होणार आहे त्याच्यामध्ये की त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस होती। आता बघा, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती वर्क करून घेतात। समजा आता आपण आपला बिझनेस ग्लोबली रन करतोय आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काय होतं की जे जॉब्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती दिले जातात। बरोबर आहे, आणि एखाद्या कंपनीला, आता समजा बाहेरची कोणती कंपनी असेल ती आपल्या इकडं बिझनेस रन करते, ओके, आणि आपली काही लोक त्याच्यामध्ये काम करतायत, आणि त्या बाहेरच्या कंपनीला समजा आपण प्रॉफिट दिलं नाही इन सेन्स आपले कस्टमर्स त्यांना भेटले नाही, तर ते काय करणार आहे, ती जी आपली युनिट आहे आपल्या इकडे केलेली ती चालू ठेवणार आहेत का? नाही चालू ठेवणार का? कारण त्या विदेशी कंपनीला आपल्याकडून काय प्रॉफिटच भेटत नाहीये। बरोबर आहे, मग अशा टाइमात ती काय करेल, आपली कंपनी जरी इंडियामध्ये त्यांचा बिझनेस असेल तर ती बंद करेल। त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचा जो पूर्ण इम्पॅक्ट आहे तो तिथल्या वर्कर्स वरती होणार आहे। बरोबर आहे, मग हे सांगितलं त्याच्यामध्ये की समजा त्याला आपण प्रॉफिट व्यवस्थित दिलं नाही तर त्याच्यामध्ये होणारा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या वर्कर्स वरती पडेल, मग त्यांच्यावरती अनएम्प्लॉयमेंटची पातळी येऊ शकते। ठीक आहे, समजला हा पॉइंट? संगमी, जिशान, उस्मान, समजलंय का? आवाज येतोय माझा? येस सदफ, इम्पॅक्ट ऑन वर्कर्स। ओके, गुड। सो नेक्स्ट आहे त्याच्यानंतर आपला जो पॉइंट, इनइक्वॅलिटी विथ इन द कंट्रीज। आता बघा, काय सांगितलं की जी कंपनी ऍडव्हान्स आहे, बरोबर आहे, त्याचे प्रोडक्ट जास्त करून रन होतील। म्हणजेच काय, जी कंट्री ऍडव्हान्स लेवलवरती काम करते, जी कंट्री ऍडव्हान्स आहे टेक्नॉलॉजीमध्ये जास्त आहे, 100% त्याचे प्रोडक्ट्स काय असणार आहेत, जास्त असणार आहेत। मग अशा वेळी काय होतं, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं याचा इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट, की जी कंट्री एकदम खालच्या लेवलवरती आहे, खालच्या लेवलवरती त्याचं जास्त ऍडव्हान्स झाली नाहीये, मग ती खाली ती कधी जास्त वरती येऊ शकत नाही। का? कारण ज्यांच्याकडे जास्त करून टेक्नॉलॉजी यूज आहे तेच प्रोडक्ट जास्त आपण चालवतील, बरोबर आहे, ते आपले प्रोडक्शन फास्ट करू शकतात। मग ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इनइक्वॅलिटी विथ इन द कंट्रीज, प्रत्येक देशाची तुलना आपण प्रत्येक देशासोबत करू शकत नाही। जे विकसित देश आहेत ते विकसितच राहणार आहेत खरा म्हणजे, आणि जे अजून मागासलेले देश आहेत त्याच्यामध्ये त्याला ते इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप वेळ लागेल कम्पेअर टू विकसित देशात। म्हणजेच काय, जी कंट्री जास्त करून चांगली रन करते त्याला खूप वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये।
हे हा पॉईंट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॅक्ट ऑन फार्मर्स. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इम्पॅक्ट ऑन फार्मर मध्ये की जे फार्मर्स पुराण्या पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने जे काम करतील त्यांचं काय होणार आहे, जुन्या पद्धतीने काम केल्यामुळे की त्यांची जी प्रोडक्शन असेल ती खूप कमी लेवलमध्ये होईल किंवा जुन्या पद्धतीने होणार आहे. पण काही ज्या फार्मर्सने नवीन टेक्नॉलॉजी युज केल्या फार्मिंगसाठी त्यांचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. ग्लोबलायझेशन मध्ये सुद्धा जे प्रोडक्ट त्यांना लेट अवेलेबल होते ते कधी कधी तुम्हाला फास्ट सुद्धा अवेलेबल करून देता येतील. सो हा आहे इम्पॅक्ट ऑन फार्मर्स वरती. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॅक्ट ऑफ इन्व्हायरमेंट. आता इम्पॅक्ट ऑफ इन्व्हायरमेंट मध्ये काय सांगितलंय आपल्याला, सेम की जर आपण व्यवस्थित पद्धतीने आपले प्रोडक्ट्स आपण जर पोहोचू शकलो, बरोबर आहे, आणि ज्या मार्केटमध्ये प्रोडक्ट्स खरंच जास्त प्रमाणात फास्ट येत आहेत त्याची जी देवाणघेवाण सर्व्हिसेस फास्ट असेल कम्पेअर टू अदर कंट्रीज विकसित देशामध्ये सुद्धा, तर काय होणार त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आपल्याला बिझनेस इन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा दिसणार आहे. म्हणजेच काय की तो इन्व्हायरमेंट नुसार ते काय असतील त्याची जी काम करण्याची पद्धत असेल ती खूप वेगळी असणार आहे. तर हा पॉईंट ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. अजून कोणता पॉईंट समजला नसेल तुम्ही मला मेसेज करू शकता, तुम्हाला मी आज पाठवणार आहे. आज आपण घेतले त्याच्यामध्ये पूर्ण पॉइंट्स आपले 3 लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. त्याच्यानंतर आपण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घेतलेले आहेत. ठीक आहे, ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडिया आणि काही निगेटिव्ह इम्पॅक्टचे पॉईंट घेतलेले आहेत. सो तुम्हाला जेवढे मी पॉईंट घेतले तेवढेच पॉईंट तुम्हाला काय करायचे, लिहून काढायचे तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, सो हे आपलं आज झालेलं आहे. सो आज मी इथं आपला हा चॅप्टर इथं थांबवतोय. उद्या हा चॅप्टर आपण कंटिन्यू करू नेक्स्ट लेक्चरला. सो कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला मी आज नोट्स पाठवेन, त्याच्यामध्ये काही तुम्हाला समजलेलं नसेल त्या पॉईंट मध्ये तुम्ही मला उद्याच्या लेक्चरला डायरेक्टली विचारत तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा कोणाला मेसेज करायचा असेल तुम्ही मेसेज करून सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. सो आज आपण इथंच थांबवतोय. हा, आणि आणखी काही क्वेश्चन असतील तुम्ही विचारा मला.